काय कुठल्या लेवलचा हा शो आहे आणि त्या शो मध्ये नेमकं काय घडतं हे मला त्यांनी सांगितलं, पटवून दिलं. ते पटलं म्हणून मी हो म्हटलं याला. ओके. आणि घरातून विरोध होताच, नाहीच करायचं, कारण दोन्ही माझे बायको आणि मुलगी फॅन आहेत बिग बॉस, आणि बिग बॉस मध्ये काय होतं हे त्यांनी खूप जवळून बघितलंय. मला खरंच घरची आठवण येत होती, मी नाही म्हणतच नाही, हो येत होती मला घरची आठवण. मी तुटत होतो. तो तो कार्यक्रमच तसा आहे, तुम्हाला तोडण्यात येतं आणि तुम्ही किती तुटता हे तुमच्यावर आहे शेवटी. तोच गेम आहे. हा कार्यक्रम जो आहे तो लोकांचा कार्यक्रम आहे. लोक ठरवणार आहेत त्या घरात कोण राहणार आणि कोण बाहेर येणार, हे लोकांच्या हातात आहे. कोणाचा गेम आवडतोय, कोणाचा नाही आवडत आहे, हे पण लोकांच्याच हातात आहे. नाही, मी प्रत्येक वेळी त्याला सांगण्याचा प्रयत्न केलाच आहे, नक्कीच केलाय मी त्याला सांगण्याचा प्रयत्न. पण तो कुठे दुखावला जाऊ नये याची मी त्यावेळी काळजी घेत होतो. पण त्यावेळी तो बांध फुटला, खरंच फुटला. मी मान्य करतोय की आधीचा सागर खूप शांत शांत गप्प राहणारा असा सागर होता, जो फक्त कामापुरती बोलणारा होता, कामाच्या वेळी तोंड उघडणारा होता, इतर वेळी गप्प बसणारा सागर होता. पण बिग बॉसने त्याला बोलतं केलं, त्याबद्दल बिग बॉसचे खूप खूप आभार. हाय हॅलो नमस्कार, मी माधवी वाडकर आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. आता आपल्यासोबत आहे मराठी बिग बॉस सीझन 6 मधून नुकताच घरातून बाहेर पडलेला स्पर्धक म्हणजे सागर कारंडे. सागर दादा, सगळ्यात आधी तुझं नवराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत करते. आणि कसा आहेस? मी खुश आहे. खुश आहे. खुश आहे. मला ना पहिला प्रश्न हा आहे की जेव्हा बिग बॉस साठी तुला कॉल आला होता की बिग बॉस मध्ये जायचंय, त्यावेळेला फर्स्ट रिॲक्शन काय होती? जायचं आहे की नाही म्हणजे असं जेव्हा विचारलं. बिग बॉस साठी कॉल आला होता की तुला बिग बॉस मध्ये जायचं आहे म्हणून, आणि बिग बॉस असा शो आहे जो तुला माहितीये की त्याचं प्लॅटफॉर्म काय आहे, हो. पद्धत कसं आहे, हो. तर फर्स्ट थॉट डोक्यामध्ये काय होतं की आपण जावं की नाही. नको जावं? नाही नाही, मी गेले 3 वर्ष नाही सांगतो. ओके. हा, मग 3 ह्या वर्ष वर्षी हो म्हणालास? हा, त्यानंतर टीमने मला बोलवलं, भेटून जा एकदा, आणि त्यांनी कन्व्हिन्स केलं की काय कुठल्या लेवलचा हा शो आहे आणि त्या शो मध्ये नेमकं काय घडतं हे मला त्यांनी सांगितलं, पटवून दिलं. ते पटलं म्हणून मी हो म्हटलं याला. ओके. आणि घरातून विरोध होताच, नाहीच करायचं, कारण दोन्ही माझे बायको आणि मुलगी फॅन आहेत बिग बॉस, आणि बिग बॉस मध्ये काय होतं हे त्यांनी खूप जवळून बघितलंय, नेहमीच बघत आलंय. त्यामुळे तुमचं काम हे नाहीये, तुम्हाला झेपणार नाहीये हे, त्यापेक्षा घरात बसा असं होतं त्यांचं. ओके. पण शेवटी म्हटलं एक वेगळा अनुभव, आपल्या रोजच्या कामापासून थोडंसं काहीतरी वेगळं काम करूया असं वाटलं. आणि स्वतःला 1 महिना दिला होता मी बिग बॉस साठी, की आपली उडी तिथपर्यंत जाऊ शकते असं मला स्वतःला वाटत होतं. घरच्यांना 3 आठवडे वाटत होतं, मला 4 आठवडे वाटत होतं की याच्या पलीकडे नाही जाऊ शकत आपण, एवढं झेपणार नाहीये आपल्याला असं वाटलं होतं. पण तू खूप छान खेळलास. हो यार, मला कौतुक वाटते स्वतःच. काल बाहेर पडल्यानंतर मग रिॲक्शन कशी होती तुझी? म्हणजे कोणाला कॉल केलास किंवा पहिले घरी जाऊन काय केलं? पहिलं घरी, म्हणजे मी घरी पण नव्हतं सांगितलं की मी बाहेर पडलो. डायरेक्ट बेल मारली आणि दरवाजावर उभा होतो मी. पण माझी मुलगी आणि बायको कोसळल्या तिथेच, खालीच बसल्या. खूप वाईट वाटत होतं त्यांना की एवढं झालं, हत्ती गेला होता, शेपूट बाकी होतं फक्त. नाराज होत्या, मला बाहेर काढलं. अनफेअर झालं, जे काही झालं ते नेहमीच. आपला माणूस गेला तर कोणालाही वाटेल अनफेअर झालं, पण माझी काही कंप्लेंट नाहीये की अनफेअर झालं, या लोकांनी निर्णय व्यवस्थित नाही दिला माझा, असं काही म्हणणं नाही. त्यांचा निर्णय आहे तो मान्य आहे मला. ओके. मला दादा ना 2 वाक्य विचारायचे. म्हणजे पहिलं तुझं वाक्य होतं बिग बॉस हाऊस मध्ये असताना की म्हणजे तुला जमत नव्हतं खेळणं किंवा तुझं असं होतं की घरी जायचंय आता, ह्या लेवलवरती तू आला होतास. आणि काल भाऊच्या धक्क्यावरती तू म्हणालास की जर कोणाला ही संधी मिळाली तर सोडू नये, प्रत्येकाने ह्या बिग बॉस मध्ये जावं. काय असं वेगळेपणा तुला वाटला की म्हणजे यार हा शो केलाच पाहिजे, आणि जिथे तू स्वतः होता तेव्हा तुला असं होतं की नाही मला बाहेर जायचंय? मला बाहेर जायचं, ते खूप पॉझिटिव्ह नोटवर मी बोललो होतो की मला बाहेर का जायचं हे एक्सप्लेनेशन मी दिलं होतं. की जे त्यावेळी माझ्या हातात जे होतं, चांगली माणसं, चांगला अनुभव, हे हे सगळं असंच मला घेऊन जायचं आहे. आणि मला मला खरंच घरची आठवण येत होती, मी नाही म्हणतच नाही, हो येत होती मला घरची आठवण. मी तुटत होतो. तो तो कार्यक्रमच तसा आहे, तुम्हाला तोडण्यात येतं आणि तुम्ही किती तुटता हे तुमच्यावर आहे शेवटी. तोच गेम आहे. पण नंतर मुलीचं लेटर आलं आणि जरा यार म्हटलं
स्वतःसाठी खेळण्यापेक्षा घरच्यांसाठी, आपले जो काही फॅन आहेत त्यांच्यासाठी एक जबाबदारी म्हणून खेळूया, आणि मग मी नंतर खेळायला लागलो. आज बाहेर आल्यानंतर जेव्हा फॅनची रिॲक्शन्स बघतोय, कमेंट्स आहेत, ऑलमोस्ट खूप चांगल्या कमेंट्स आहेत, खूप पॉझिटिव्ह कमेंट्स आहे, फार कमी ट्रोलिंग आहे असं मी म्हणेन. पण त्यात ही ट्रोल जो फॅमिली टास्क होता त्यावेळेची तुझी जी रिॲक्शन होती, किंवा टोळी जॉईन केलं हे होतं, किंवा काही कमेंट्स डबल टोलकी असं सुद्धा आहे. तर जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन्ही गोष्टी तू बघतोय, तर स्वतःला मनातून काय सांगशील, कसं वाटतंय? नाही, मी त्या गोष्टींकडे मी पॉझिटिव्हलीच बघेन की ठीक आहे यार, हा कार्यक्रम जो आहे तो लोकांचा कार्यक्रम आहे. लोक ठरवणार आहेत त्या घरात कोण राहणार आणि कोण बाहेर येणार, हे लोकांच्या हातात आहे. कोणाचा गेम आवडतोय, कोणाचा नाही आवडत आहे, हे पण लोकांच्याच हातात आहे. लोकांना माझ्या काही गोष्टी, 10 गोष्टी आवडल्या असतील, त्यातल्या 3 गोष्टी नसतील आवडल्या, ओके, मी माणूस आहे शेवटी, माझं सगळंच आवडलं पाहिजे लोकांना असं नाही होणार. माझ्या पण काही चुका झाल्या असतील. आता ते म्हणजे की फॅमिलीच्या बाबतीतलं रिॲक्शन, ते खरंच नॅचरल रिॲक्शन होतं. तुम्ही 3 महिन्यानंतर स्वतःच्या फॅमिलीला बघून, आणि अपेक्षित नसताना स्टोर रूम मध्ये ते येतील असं अजिबात अपेक्षितच नव्हतं, म्हणून ती रिॲक्शन होती. अपेक्षित मला दरवाजाने येणार असं होतं, कदाचित मी तिकडे कमी रिॲक्ट झालो असतो जर दरवाजाने आले असते तर. पण ध्यानी मनी नसताना अचानक समोर आली फॅमिली आणि ती रिॲक्शन पडली माझी. त्यात लाऊड उगाच ओरडला वगैरे असं खरंच काही नाही. लोकांना सांगू इच्छितो, खरंच त्यावेळी एक सामान्य माणूस जसा रिॲक्ट व्हायला हवा तसं मी रिॲक्ट झालो, आणि मी काय ते ठरवून नाही झालो. ती रिॲक्शन सरप्राईजची होती, त्या पद्धतीचं, त्या लेवलचं ते सरप्राईज होतं माझ्यासाठी, म्हणून ती रिॲक्शन पडली. ओके. आणि विशाल किंवा टोळी जॉईन केली, कारण खरं तर पहिले बाल्कनी ग्रुप होता. हो, दीपाली, प्राजक्ता, राकेश, हे सगळे तुम्ही एकत्र होता पूर्णपणे सुरुवातीचे जेव्हा बिग बॉस मध्ये एंट्री केली. पण त्यानंतर दीपाली आणि तुम्ही एकदम अपोजिट दिसत होतात, इव्हन राकेशच्या पण विरुद्ध. तर हे कसं काय चेंजेस? मी पहिल्यापासून इंडिव्हिज्युअल खेळत होतो. मी नेहमीच सांगत आलो पहिले काही आठवडे की मी इंडिव्हिज्युअल आहे, माझा मी खेळतोय. पण काही गोष्टी अशा घडल्या की जिथे मला टोळीने साथ दिली. मला नॉमिनेशन पासून वाचवलं त्यांनी पहिल्या काही आठवड्यांमध्ये, आणि माझ्या कॅप्टन्सीसाठी टोळी उभी राहिली होती. टास्क हे मी जिंकावं म्हणून त्यांनी भयंकर प्रयत्न केले होते, आणि मी कॅप्टन झालो. माझ्या कॅप्टन्सीमध्ये ते व्यवस्थित वागत होते, कुठल्याही गोष्टीला अपोज जात नव्हते, काहीतरी कारण काढून भांडत नव्हते, माझं ऐकत होते ते. या गोष्टी त्यांनी माझ्या सपोर्टमध्ये केल्या. मला काहीतरी त्यांना रिटर्न द्यायचं होतं, म्हणून मी अनुश्रीला तिच्या कॅप्टन्सीच्या वेळी मदत केली, रोशनला मदत केली, आपल्या रुचिताला मदत केली. हे माझं कुठेतरी देणं लागत होतं त्यांना, आणि हे सगळं होत असताना मी नकळतपणे त्यांच्यात कधी जॉईन झालो माझं मलाच कळलं नाही. तर मी असं काही ठरवून नाही गेलो की टोळीमध्ये जाऊया का काटामध्ये जाऊया, चला तर टोळीमध्ये जाऊया, असं नाही. ते अचानक ते बॉन्ड बनत गेला आणि मी अचानक त्यांच्यामध्ये गेलो. सागर दादा, अनेकदा नॉमिनेशन मध्ये एक ऐकण्यात येत होतं की तो मुद्द्यांवर बोलत नाहीये. जे मुद्दे होतात घरामध्ये, कंटेस्टंटचे सदस्य होते, त्यांचं म्हणणं होतं की मुद्द्यांवरती तू बोलत नाहीये. मुद्द्यांवरती तू बोलत होतास, जे आम्हाला दिसत नव्हतं, की काय कसं? नाही, मी बोलतच होतो. शेवटी हा प्रश्न आहे की खरंच तो मुद्दा बोलण्यासारखा आहे का, कुठल्या मुद्द्यावर बोलायचं आणि कुठल्या मुद्द्यावर बोलायचं नाही, हा सर्वस्वी माझा निर्णय. मला हसू येईल की एका पॅन्ट फाडल्यावरून आपण बोलायला पाहिजे, तर मला नाही वाटत ते तुझी पॅन्ट तू बघायला घे, तू काय तुझ्या पॅन्टवर मी कशाला येऊन तिकडे बोलू. तर मला तो एकदम नथिंग वाटत होता मुद्दा, म्हणून मी नाही बोललो. एवढंच आहे. बाकी याच्या आधी तुम्ही सगळे एपिसोड काढून बघा, जिथे जिथे चुकीचं होतंय तिथे तिथे बोललेलोच आहे. एक राखी सावंतचं सुद्धा एक कमेंट होती, जेव्हा ती तुला म्हणाली होती की तू खूप छान कॉमेडियन आहे, तर तू त्याचा वापर कर. इनडायरेक्टली तिला असं सांगायचं होतं की तू अजून कॉमेडी या घरामध्ये करू शकतो, तू छान खेळू शकतो. कुठे मनामध्ये असं वाटलं का की मे बी आपण त्या पद्धतीने गेलो असतो तर टॉप मध्ये असतो, असं काही? नाही, असं नाही वाटत की अजून कॉमेडी केली असती तर टॉप. नाही, हा शो विनोदी शो नाहीये, हा शो शो नाहीये, हा एक शो आहे, तुमच्या पर्सनॅलिटीचा शो आहे. तुम्ही
तर तुम्ही ऍज अ पर्सन तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, कुठल्या कुठल्या सिच्युएशनला कशा पद्धतीने तुम्ही हँडल करता, कसे सामोरे जाता, ती किती तुम्हाला झेपते नाही झेपत आहे, हा शो आहे. त्यामुळे विनोद अजून काहीतरी विनोद, मुद्दाम काय करायचं, विनोद विनोद होत असेल तर करण्यात पॉईंट काय, मुद्दाम हाच गेम आहे आणि असं नाही. विनोद हा गेम नाही असू शकत, तो एक स्वभाव असू शकतो, पण गेम गेम नाही असू शकत. भाऊच्या धक्क्यावरती एक टास्क होता, त्याच्यामध्ये तुला मनातलं राग किंवा हा. काही जे होतं आणि त्यामध्ये तू विशालचं जे काही तुझ्या मनात होतं तू ते हा. बाहेर काढलं होतं. पण तू विशाल सोबत राहत होतास, म्हणजे त्याच्यासोबत उठत हा, बसत होता. मी- पण मग तेव्हा का नाही बोललास त्याच्याशी ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तो राग किंवा ते इमोशन्स असं? नाही, मी प्रत्येक वेळी त्याला सांगण्याचा प्रयत्न केलाच आहे, नक्कीच केलाय मी त्याला सांगण्याचा प्रयत्न, पण तो कुठे दुखावला जाऊ नये याची मी त्यावेळी काळजी घेत होतो. पण त्यावेळी तो बांध फुटला, खरंच फुटला, मी मान्य करतोय की तो दुखावला जाऊ नये. मी बोललो तर त्याला वाईट वाटेल का, ही गोष्ट बोललो तर त्याला वाईट कदाचित वाटेल, म्हणून मी वेगळ्या पद्धतीने नेहमी त्याला सांगण्याचा प्रयत्न होता, जो यशस्वी नाही झाला. मग तो तिकडे यशस्वी झाला. प्रभूचा आणि तुझा पण एक वेगळा बॉन्ड होता. हा. म्हणजे खरं तर तुम्ही बोलत नव्हतात, पण जेव्हाही प्रभूचा विषय आल्यावरती तू थोडा इमोशनल होत होता. हो पण तेवढंच भांडणं सुद्धा दिसत होती. हो, ते इक्वेशन मला ऐकायला प्रभूवर हक्कासारखं वाटत होतं मला. एक मला हक्काचा माणूस आहे असं वाटायचं, म्हणून मी खूप गोष्टी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, कधी कधी रागात पण समजवण्याचा प्रयत्न केला त्याला. पण ठीक आहे, त्याच्याबद्दल काहीच कंप्लेंट नाही आहे माझी. मला खूप आवडायचा यार तो असा होता की घरातल्या सगळ्यांना आवडायचा यार तो. त्यामुळे माझी जराही कंप्लेंट नाही आहे त्याच्याविषयी काहीच. काय सांगशील आज मागे वळून बघताना ही जर्नी तुला काय शिकवून गेली बिग बॉसची, आणि आधीचा सागर बिग बॉस मध्ये जाण्याच्या आधीचा आणि आत्ताचा हा सागर, काय फरक आहे? खूप फरक पडलाय सागरमध्ये. आधीचा सागर खूप शांत शांत गप्प राहणारा असा सागर होता, जो फक्त कामापुरती बोलणारा होता, कामाच्या वेळी तोंड उघडणारा होता, इतर वेळी गप्प बसणारा सागर होता. पण बिग बॉसने त्याला बोलतं केलं, त्याबद्दल बिग बॉसचे खूप खूप आभार. मी आधी होतो तसा, मी बोलायचो, खूप गोष्टी बोलायचो, पण आपल्यामध्ये बदल घडत असतात त्या त्या सिच्युएशन नुसार, आणि मग मी स्वभावानेच शांत झालो होतो. पण बिग बॉसच्या घरात बिग बॉसने मला बोलतं केलं, खूप संध्या दिल्या मला बोलण्याच्या, खूप तास ठेवले बोलण्याचे. त्यामुळे खूप थँक्यू म्हणेन मी बिग बॉसला. सो एक तास मी पण आता घेते. मी काही सिच्युएशन सांगते, तुला त्याच्यावरती रिॲक्शन द्यायचे की घरातले कसे रिॲक्ट करतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेवण संपलंय आणि कळालं की कोणीतरी एक्स्ट्रा खाल्लं, हा. जे नेहमी किचन मध्ये वाद हो. दिसतात की कोणी माझी एक्स्ट्रा काही, तर ह्यावरती कोणाची रिॲक्शन कशी असेल? अरे बापरे. फॉर एक्झाम्पल, अनुश्रीनेच काहीतरी एखादं एक्स्ट्रा खाल्लंय आणि Extra. सांगितलं नाहीये, आणि त्यावेळेला असं तुला वाटतं की कोण पहिले रिॲक्ट करेल आणि त्याची रिॲक्शन कशी असेल? पहिलं कोण रिॲक्ट करेल तर तन्वी. हा, आणि कशी असेल तिची रिॲक्शन? तन्वी म्हणजे डायरेक्ट भांडायलाच जाईल की तुम्हाला अक्कल नाहीये का, एवढं आपण सगळ्यांसाठी जेवण बनवतो, ते सगळ्यांसाठी आहे ना, तुम्हाला एक्स्ट्रा लागत असेल तर आधी सांगा. ती मुद्द्यावर भांडते. मला आवडतं तिच्यावर. आधी खूप बोलायची, खूप मोठ्याने बोलायची, पण आता मुद्दे सुद्धा भांडते, ती व्यवस्थित भांडते आता. Okay. तन्वीमध्ये हा बदल मला खूपच आवडला. ओके, आता मी सेकंड सिच्युएशन देते की माईक काढून गॉसिप करताय, म्हणजे कोणीतरी माईक काढून गुपचूप गॉसिप करताय हा. आणि हे दीपालीने पकडलंय. दीपाली, हा, सो काय रिॲक्शन देईल ती? दीपाली कुजबुज करेल त्याच्यावर. किंवा कोणी एक मोठी रिॲक्शन कोणाची असेल जी तुला असं वाटतं की हा रिॲक्ट त्याच्यावरती ह्या पद्धतीने एखादं व्यक्तिमत्व किंवा स्पर्धक करेल, की कोणतरी गॉसिपिंग विशाल करेल. विशाल म्हणजे तो तोंडावर बोलणारा माणूस आहे. तो डायरेक्ट तुम्हाला जर गॉसिप करायचं असेल तर माईक लावून करा ना, घाबरताय कशाला. हिंमत असेल तर माईक लावा आणि अख्ख्या महाराष्ट्राला तुम्हाला जे सांगायचं ते ऐकू देत, मग आपण बोलू. माईक काय ठेवता बाजूला. मॉर्निंगचा चहा मिळाला नाही, सकाळी उठल्यावरती चहा मिळाला नाही, तर सगळ्यात जास्ती कावकाव घरामध्ये कोण करेल? प्रभू करेल. प्रभूला चहा, अंडी, साखर, बस या 3 गोष्टी द्या. दादा, प्रभूची एखादी मिमिक्री त्या पद्धतीची करून दाखव ना. मला प्रभूची ना मिमिक्री वगैरे नाहीत मला, पण तो कशा पद्धतीने त्यावेळेला रिॲक्ट होईल? प्रभूचं काय, मी खरं सांगू, प्रभू रिॲक्ट होईल त्याच्यावर, पण प्रभू सोल्युशन काढेल. दुसऱ्या कोणी चहा बनवेल्यानंतर मी पिणार असं न करता
प्रभू स्वतः जाईल आणि स्वतःसाठी चहा बनवेल असं तो नेहमीच करत आलाय. स्वतःसाठी बनवतो तो. त्याला सगळं येतं, किचन मधलं सगळं येतं, जेवणापासून सगळं येतं. कॅमेराला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न कोण करते? प्रभू कंटेस्टंट. प्रभू त्याला सतत कॅमेरा जवळ जाऊन काही ना काहीतरी बोलायचं असतं. लक्झरी आयटम्स मिळतात तुम्हाला आणि त्याच्यावरून अनेकदा वाद होताना दिसतात. हो. लपाछपी हे सगळं काही हो. चालू असतं. सो लक्झरी बजेटमध्ये समजा शॅम्पू आणि परफ्यूम वरून भांडण झालं तर ते कोणामध्ये भांडण होईल त्या दोघांमध्ये आणि त्या दोघांची रिॲक्शन एकमेकांसाठी कशी असेल? शॅम्पू आणि परफ्यूम मध्ये दीपाली आणि अनुश्रीची भांडणं होती. ओके. दोघांची भांडणं होतील. आणि रिॲक्शन कशी असेल? म्हणजे दीपाली काय पद्धतीने रिॲक्ट करेल आणि अनुश्री जी ठरलेली त्यांची वाक्य आता तुला माहितीये की कॉमन हे अशा म्हणजे पद्धतीने दीपाली काही बोलूच देत नाही. दीपाली कधी समोरच्याचं ऐकतच नाही. तिचं एकदा सुरू झाली तिची ट्रेन तर ती थांबतच नाही. स्टेशन आलं तरी नाही थांबत तिची ट्रेन, असं आहे. अनुश्रीचं असं आहे की हा मी चोरलं, मग काय म्हणणं आहे, मला पाहिजे होतं, मी चोरलं. ती जेव्हा लक्झरी टास्क झाला होता त्याच्या आधी तर ती त्यांच्या सगळ्यांसमोर येऊन चॉकलेट उचलून घेऊन गेली आणि सगळं आमचं आहे ते, मला वाटतं घ्यावंसं, मी घेतलं असं बोलली ती. मला वाटलं माझी जी लपलप आई, मी घेतलं आणि कोणी काही बोललं नाही तिला. तर ती बिंदास आहे तशी पोरगी, म्हणजे ती भांडेल त्या गोष्टी. पण अनुश्रीचं वागणं कुठेतरी जेव्हा भाऊचं ब्लंट किंवा मलाही खटकतं. पण तू बोलला नाही तिला कधी? बोलो खूपदा समजावून झालंय तिला सांगून, पण शेवटी तिचा गेम आहे, तिला तिच्या पद्धतीने खेळून देणं गरजेचं आहे. आपण जास्तीत जास्त 1-2दा समजवू शकतो, त्यानंतर नाही समजवू शकत. प्रत्येकाला जसं खेळायचंय तसं खेळायला तो समर्थ आहे. टॉप 5 कोण तुला वाटतात आता? विशाल, अनुश्री, आरबी, रेवा, तन्वी. ओके. आज जर का काही प्रेक्षकांना किंवा फॅन्सला काही सांगायचं असेल तर काय सांगशील? मी थँक्यू सो मच म्हणेन की 85 दिवस तुम्ही मला राहू दिलं त्या घरामध्ये. तुम्ही मला वेळोवेळी वोट केलं आणि मला तिकडचा अनुभव घेता आला तुमच्यामुळे. मी आता बाहेर पडलोय, पण अजिबात माझ्या मनात काही अनफेअर झालंय, चुकीचं झालंय, लोकांनी चुकीचा निर्णय दिलाय असं माझ्या मनात जराही नाहीये. तुमचा निर्णय ती माझ्यासाठी ऑर्डर असेल, पण जेवढी तुम्ही साथ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सागर. थँक्यू.